पुलिस विभाग की सामाजिक और मानवीय सोच को दर्शाता एक विशेष कार्यक्रम नागपुर के जरीपटका पुलिस स्टेशन की ओर से आयोजित किया गया। पुलिस प्रशासन केवल आम जनता की सुरक्षा ही नहीं बल्कि समाज के निर्माण में भी अपनी अहम भूमिका निभा रहा है। इसी सोच को उजागर करता नागपुर के जरीपटका पुलिस स्टेशन में 10वीं और 12वीं की परीक्षा उत्तीर्ण करने वाले मेधावी छात्रों के लिए विशेष समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम का आयोजन वर्ष 2024 से 25 की शैक्षणिक अवधि के दौरान उत्तीर्ण छात्रों के सम्मान में सहायक पुलिस आयुक्त के मार्गदर्शन में किया गया। समारोह में जरीपटका पुलिस स्टेशन के अधिकारी, कर्मचारी और बोर्ड परीक्षा में सफलता हासिल करने वाले छात्र बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस मौके पर सहायक पुलिस आयुक्त ने सभी छात्र छात्राओं को स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया। तुम्ही लक्षात घ्या, आम्हीही मुलंच होतो, आम्हीही या गोष्टीतून गेलेलो आहे। प्रत्येकाचा अनुभव कमी जास्त आहे। वक्ते बोलले की पोलिसांची मुलं म्हणजे त्यांच्या मोटिवेशन छोटे असतात, मग त्यांना असं वाटतं की पोलीस झालं पाहिजे। तो काळ गेला आता मोठ्या पदावर कोण चालले, जे संघर्षातून गेलेले आहेत, सुखवस्तू घरातून गेलेले नाहीत। आजच्या घडीला MPSCतून सिलेक्ट होणारे 90% मंडळी ग्रामीण भागातून आहेत, शहरातले होत नाहीत। त्यांची स्वप्न वेगळी झालेली आहेत। UPSC मध्ये सुद्धा आजकाल ग्रामीण भागातली मंडळी, गरीब घरातील मंडळी यायला लागलेली आहेत। त्याच्यामुळे तुम्ही असं कधी समजायचं नाही की माझी परिस्थिती वेगळी आहे, इतरांपेक्षा मला त्रास जास्त आहे, माझ्या कंडिशन्स वेगळ्या आहेत, असा विचार करायचा नाही। निसर्ग सर्वांना समान संधी देतो। तुम्ही किती श्रम करता याच्यावर सगळं अवलंबून आहे। आणि माझी तुम्हा मुलांना सर्वांना विनंती आहे की शिक्षण हे सर्वस्व नाही, एक महत्त्वाचा भाग आहे, पण ते सर्व काही नाही। आणि तुम्ही जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेता, तेही जी गोष्ट शाळेत शिकता त्याच्यापेक्षा जास्त मित्रांकडून काय शिकता, आईवडिलांकडून काय शिकता, शेजाऱ्यांकडून काय शिकता, आपल्या मोठ्या व्यक्तींकडून काय शिकता, आजच्या कार्यक्रमातून काय शिकता, याला महत्त्व आहे। विद्यार्थी दशा ही फक्त शाळेत नसावी, आपल्या दैनंदिन जीवनात असावी। मी तुम्हाला अशी विनंती करेल की तुम्ही तुमचं शिक्षण सायन्समध्ये घेता, कॉमर्समध्ये घेताय, आर्टमध्ये घेताय, पण आर्टच्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी बायोलॉजी वाचावा, की आपलं शरीर काय आहे, शरीरशास्त्र काय, एवढं तरी वाचावं। ज्यांचा विषय सायन्स घटक कसे आहेत ते वाचावं। तसंच सगळ्या सब्जेक्ट्स असतात। कोणी इंजिनिअरिंगला जातील, कोणी मेडिकलला जातील, कोणी BBA करेल, कोणी BCom करेल, कोणी आणखी काही करेल, परंतु दुसऱ्या विषयाची नॉलेज असली पाहिजे। आणि चेंज ऑफ सब्जेक्ट इज अ सॉर्ट ऑफ रेस्ट असं म्हणतात। आपण अभ्यासात थकल्यावर मग काय करायचं, बरेचदा खेळतो आपण, बरोबर आहे, पण तो खेळ आता कोणाशी होत आहे, मोबाईलची होते। तुम्हाला सांगतो, फुटबॉल खेळायचा तर कुठे खेळायचा, मोबाईलवर खेळायचा। तर तो मैदानी खेळ तुमचा असला पाहिजे। तुम्हाला सांगतो, नाही काही खेळतायत तर तुम्हाला कमीत कमी मोकळ्या हवेत जाऊन वॉकिंग करणे, जॉगिंग करणे, आणि शाळेत जी PT शिकवतात तेही खूप जास्त आहे, तुम्हाला सांगतो, कमी नाही। आणि शरीर पण चांगलं आहे। आपलं शरीर चांगलं ठेवणं कोणाची जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आहे। शिक्षण जशी आपली जबाबदारी, तसं आपलं शरीर चांगलं ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी, आणि इतर कला शिकणं सुद्धा जबाबदारी आहे। तुम्हाला सांगतो, मी तर म्हणेल की प्रत्येक व्यक्तीला आपल्या खाण्यापुरता स्वयंपाक आला पाहिजे। मग त्याने असं म्हणायचं नाही, मुलगा असेल तर मी नाही करणार, किंवा मुलगी असेल तर नाही, मी आता ते पारंपरिक महिला होणार नाही, मी माझा जीव गेला तरी चालेल, मी स्वयंपाक करणार नाही, अशातला काही भाग नाही। तो जीवन देणारी प्रक्रिया आहे, म्हणून तुम्हाला ते मिनिमम आपलं दूध गरम करणं, आपल्याला ऑमलेट करता आणणं, आपली टमाटरची, हे आलं पाहिजे। सांगण्याचा उद्देश काय, तुम्हाला दुसरा विषय कळला पाहिजे। आणि स्ट्रेस रिलीज करायला कुठे इथे जायची गरज नाही, ध्यान करायला, स्वयंपाक करा, स्ट्रेस रिलीज होतो। करा कधी, आईसोबत बसा, बाबाला असेल तर बाबासोबत बसा, पूर्ण स्ट्रेस रिलीज होऊन तुम्हाला सांगतो 100%। आणि पालकांनाही विनंती आहे, दररोज शक्य नसेल तर मुलांसोबत कुठलं तरी एक वेळचं जेवण जरूर घ्यायचं, पालकांना सांगतो, बरोबर आहे। आणि मी तर माझ्या मुलांना नेहमी घराच्या बाहेर हाकलायचो अभ्यास करताना, जा तिकडे फिरायला म्हणून, तुम्हाला शक्य असेल तर करा तुम्ही तसं, जा, लय झाला अभ्यास, जा तिकडे बाहेर जा, बोले मोकळ्या हवेत जा, खेळ, असं सांगायचो मी। कारण आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु शिक्षण हे सर्वस्व नाही, ते सांगतो। तो एक भाग आहे, त्याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे, त्याला तेवढंच महत्त्व द्यायचं आहे। असा एक जोक फिरतो का आपल्या व्हॉट्सअपवर किंवा लोकांशी बोलताना,
की ज्यांचे खूप चांगले पर्सेंटेज आहेत, जे एकदम क्लीन थॉटवाले आहेत, ते काय इंजिनियर डॉक्टर बनतात किंवा असं सरकारी नोकरीत जातात, बरोबर आहे? 95% वाले. आणि ते कुणाकडे काम करतात? 60% ज्याला मिळते त्या ठेकेदाराकडे काम करतात, बरोबर? की जो मोठे मोठे बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याच्या स्वतःच्या कंपन्या असतात. उदाहरणार्थ आपला आता अंबानी अदानीची कंपनी आहे, टाटा बिर्लाची कंपनी आहे, अशा काही इथे छोट्या मोठ्या कंपनी सुद्धा. आपल्या इथे हल्दीराम आहे. तर हल्दीराम ज्यांनी स्थापन केलं तो काही खूप शिकला होता का? नाही, खूप नाही शिकला. पण त्याच्याकडे एमटेक करणारी मंडळी आहेत, MSc बायोटेक्नॉलॉजी करणारी मंडळी आहेत. आपल्या इथे LIT कॉलेज आहे, तिथले जे काही फूड टेक्नॉलॉजीवाले असतील, बीटेक केलेले, ते त्याच्याकडे दिमतीला आहेत. CA त्याच्या दिमतीला आहे. एखादा माझ्यासारखा रिटायर्ड झालेला पोलीस अधिकारी ते सिक्युरिटीचं काम करेल त्याच्याकडे. अशा अनेक कंपन्या आहेत. आणि मग पुढचा जोक असा आहे की मग ज्याला 40% पडतात मग तो नेतागिरी करतो. काही पर्याय नाही, म्हणजे नोकरी करता येत नाही, शेती करता येत नाही, असं जोक आहे तुम्हाला सांगतो. पण ते वास्तवाशी निगडीत आहे, तुम्हाला सांगतो, वास्तवाशी निगडीत आहे. मग तो या दोघांना कामाला लावतो, बरोबर? तो त्या कॉन्ट्रॅक्टरलाही कामाला लावतो आणि त्याच्या एम्प्लॉईला कामाला, असा जोक आहे. परंतु तुम्ही ही बाब लक्षात घ्या की शिक्षण हे सर्वस्वी नाही, जरूर घेतलं पाहिजे, पण ते आपल्या विकासासाठी आहे, तुम्हाला सांगतो. तिथेच विषय संपतो अशातला भाग नाही आहे. आता हे स्पोर्ट्समध्ये जी मंडळी होती, सचिन तेंडुलकर आहे, धोनी आहे, विराट कोहली आहे, तर शिक्षण खूप आहे का? म्हणून का प्रसिद्धी नाही त्यांना? संगीतातले खूप मोठे कलाकार आहेत, सुरेश वाडेकर आहेत, भीमसेन जोशी होते, जाकीर हुसेन होते, यांचं शिक्षण खूप आहे. म्हणून का प्रसिद्धी नाही? म्हणून का पैसा नाही? सगळंच आहे. म्हणजे फक्त दुर्दैवाने आपल्या सर्वांचं लक्ष शिक्षणाकडे आहे. मी चुकीचं बोलतो काय?